तर आपण आता उज्जैनच्या बाहेर पडलोय भावांनो. आता आपण निघतोय अंकारेश्वरला. हे ई रिक्षावाले एवढा त्रास देतात ना, हे कुठून कसं पण काढतात. जिथं टू व्हीलर जाते तिथं हे रिक्षा निघते असं वाटतं यांना. झालं आपलं काळभैरवाचं पण मंदिर झालं, हरसिद्धी मातेचं झालं, महाकालेश्वरांचं पण झालं. ह्या उज्जैनच्या छोट्या छोट्या गल्ल्या, इथं खूप मंदिर आहेत. म्हणजे बघायला 1-2 दिवस पण कमी पडतील एवढे मंदिर आहेत. प्रत्येक गल्ली 2-2, 3-3 मंदिर आहेत. लय भारी वाटलं आम्हाला उज्जैनला येऊन. जसं पाहिजे होतं तसं सगळं दर्शन वगैरे झालं. 6-6:30 लाईन मध्ये लागलो होतो आम्ही. 8ला तर बाहेर होतो आम्ही दर्शन करून. काहीच आता उज्जैन सोडलंय आपण आणि इंदोर फक्त इथून 50 किलोमीटर राहिले. 20 किलोमीटर केलेत पण मी. आता गाडी रिझर्वला पण लागली. मला सगळ्यात आधी पेट्रोल भरायचं आहे. आणि गाडीचा एक प्रॉब्लेम झालाय की माझं मागचं रिअर सस्पेन्शन जे आहे ते लीक होतंय. त्यासाठी आता मला हिरोच्या शोरूमला दाखवावं लागणार आहे आधी. जर वॉरंटीमध्ये रिप्लेस होत असेल तर रिप्लेस करून घेणार मी. आता इथं होतं का नाही माहीत नाही लगेच. तर एवढंच आहे की बाबा इन्शुअर केलं पाहिजे की पुण्यापर्यंत गेली पाहिजे गाडी माझी. तर रोड चांगले आहेत, रोडचा प्रॉब्लेम नाही. पण मग कधी मध्ये खराब रोड येतात आणि मग तिथून वाट लागायला चालू होते सगळे आमचे. पूर्ण आवाज येतो आता मागच्या मधून माझ्या. कशा आहे ट्रॅफिक पब्लिक? आज सुट्टीचा दिवस आहे ना, आज भरपूर ट्रॅफिक होणार आहे सगळीकडे. उज्जैन, ओंकारेश्वर, इंदौर 43 हाईवे ले सकते हैं आप तो ठीक है. चलिए शुरू करते हैं. गाइस इंदोरचा हायवे कसा आहे? काय मस्त हायवे बनवलाय राव, एक नंबर. मी मगापासून कंटिन्यू येत होतो ना 90-100 मागच्या 20-25 किलोमीटर झाले. आता मला टेन्शन यायले, पेट्रोल संपत आले आणि पंपच नाही दिसत आहे. 370 किलोमीटर झाले. आता माहित नाही अजून गाडी रेंज कितीची देणार आहे ह्यावेळेस. जोपर्यंत शोरूम मिळत नाही तोपर्यंत मला जरा हवा पण कमी करावी लागणार आहे टायरातली, कारण जास्त झटके बसत आहेत. ट्रॅफिक आधी. पेट्रोल पंप मिळायला पाहिजे फक्त आता पटकन. एकदा टाकी फुल झाली ना टेन्शन मिटते मग. सोबतच मी शोरूम पण सर्च करतोय. शोरूम सर्व्हिस सेंटर काहीतरी मिळालं ना, तात्पुरता इलाज आहे का ते बघायचं आहे. किंवा मग पुण्यापर्यंत अशी जाऊ शकते का असं. मला काय प्रॉब्लेमही नाही, फक्त थोडंसं वाचतंय ते. हे बघा शिप्रा नदी इथं पण. आय लव्ह शिप्रा. नाईस नाईस नाईस. मी इथं आलो होतो सर्व्हिस सेंटरला, पण आता आज ह्यांचं सर्व्हिस सेंटर बंद असते. हे भाऊ म्हणजे पुढे 15 किलोमीटरवर आहे शोरूम, तिथेच विचार. बाकी काय आपला हा पूर्ण पार्टच फ्रीमध्ये रिप्लेस होतोय मला. गाडी अजून वॉरंटीमध्ये आहे ना हा पार्ट. बाकी बढिया आहे, बाकी चीज बढिया आहे. ग्लोव्स नाही घातले. आता पुढे थांबायचंच आहे पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकताना पण ही बॅग सोडा, एक ताप आहे का आयुष्यात. चला नॉर्मल है या पावर है? फुल कर लो, फुल. Mileage calculation 375.2 divided by 9.11 41 चा मायलेज. सस्पेन्शन चेक करायला थांबणार आहे मी, त्यावेळेस सांगतो तुम्हाला काय होतं एक लहान गोष्ट. रायडर. तर मी दाखवलं शोरूम मध्ये माझं हे की असा प्रॉब्लेम होतोय म्हणून.
तर त्यांनी सांगितलं की डायरेक्ट वॉरंटीमध्ये रिप्लेस करून मिळेल, पण तिथं अवेलेबल नाही पार्ट. तो पार्ट अवेलेबल असतं त्यांनी लगेच रिप्लेस करून दिलं असतं मला. आणि फक्त एवढं सांगितलं की जाईल म्हणले गाडी पुण्यापर्यंत, काही प्रॉब्लेम नाही येणार, फक्त जरा स्पीड ब्रेकर हळू उडव म्हणला. आम्ही रस्ता सोडून वापस आतमध्ये आलो होतो इंदोरमध्ये. हे इंदोर शहर ॲक्च्युली, इंदोरमध्ये आलो होतो. आता इंदोर नाही गेलो आम्ही आतमध्ये, मग तिथूनच आम्ही युटर्न घेतला आणि आता आम्ही वापस हायवेला आलोय. मग रस्ता नाही सोडणार आम्ही ह्याच हायवेने. हायवे एक नंबर आहे, मला आवडला हायवे हा. ह्याच हायवेने वापस ओंकारेश्वरला लागायचं. कशी आहे, कसं आहे? नवीन आहे, नवीन 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 गाडी आहे, चांगली पडते याच्यात. पण आता आम्ही जायचं 60 आणि 70 ने क्रूज करत करत करत. जय श्री महाकाल. तर गाईज थोडासा जरा नाश्ता वगैरे केला, जेवण नाही केलं कारण न जेवण करता जेवढी झोप लागली आणि थोडी भूक पण लागली होती. मग असं काहीतरी 1-2 तास भूक पोस्टपोन व्हावी म्हणून थोडंसं समोसा खाल्ला, 3 कप चहा पिला. आणि हां, समोसा तिथं कसं एकदम उसळ म्हणून एक भाजी आहे यांची, राजमा ते सगळं तिथं, तर त्यात मिक्स करून देतात. एक नंबर लागतो तिथला. म्हणजे माझं आता पोटच भरलं एक खाऊन. आता आम्ही 70 किलोमीटर आहे बरोबर. तर आता आम्ही ट्राय करतो की हे ना स्टॉप मारायचे. हे बघा आता 35 किलोमीटर झालंय, म्हणजे 105 रीडिंग व्हायला पाहिजे, मग त्यावेळेस आम्ही बरोबर पोचणार. पण आता हा सिंगल हायवे आलाय, काम चालू आहे रस्त्याचं. तिथं आता येताना एक डॉमिनरवाला भेटला होता, तो गुजरातवरून आलाय आणि ते येताना त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट कसा झाला सांगत होता तो, गाडी त्याचा मित्र चालवत होता जो पिलियन म्हणून आला होता तो, आणि आता दुसऱ्याची गाडी म्हणल्यावर एवढी ब्रेकिंग नाही जमत. समोरच्या फॉर्च्युनरवाल्याने एकदम अर्जंट ब्रेकिंग केली, तर ह्या पण भाऊन एकदम अर्जंट ब्रेकिंग केली आणि ते घसरले आणि घसरत जाऊन त्या फॉर्च्युनरला थडकून पडले खाली. दोघांना पण हाताला सगळं लागलं होतं. तरी ते महाकालला गेले, दर्शन घेतलं. आता ते तिथून ओंकारेश्वरला आहेत, मागच आहेत आपल्या. ते सोच कर सोचो साथ क्या जाएगा. खरंय खरंय. ॲक्च्युली तो आम्ही जो हायवे सोडला ना, तो एवढा भारी होता ना, आता काय सांगू. एकदम मी अरे बापरे, हे बघा, हे पण आता हे गेलं, डायव्हर्जन गेलं आणि ते त्या साईडला पडले. आता मग जरा स्पीडमध्ये चालवता येईल. काल आम्ही स्ट्रेच कसे घेतले सांगतो. पहिला स्ट्रेच जो मारला आम्ही तो 250 किलोमीटर मारला. त्यानंतर आम्ही दुसरा मारला तो 150 का 160 काहीतरी मारला आणि आम्ही जेवायला थांबलो. तिसरा मारला 100 आणि चौथा 100-120 काहीतरी झाला. त्यावेळेस आम्ही उज्जैनलाच गेलो. आज एकदम असं निवांत कार्यक्रम चालू आहे. आज आम्ही आलो कालभैरवापासून निघालो, आम्ही इंदोरला आलो. ते आपलं गाडीचं काम निघालं, ते चेक केलं, त्यासाठी 2 शोरूमला थांबलो. परत पेट्रोल भरायला एकदा थांबलो. आणि तुम्हाला एक माहिती आहे का, आमच्या प्लॅनिंगनुसार ना ओंकारेश्वर आमचं उद्या होणार होतं. आज दिवसभर करून संध्याकाळी हरसिद्धी मातेच्या आरतीला थांबणार होतो आम्ही. पण मी काल गाडी फास्ट आणली, त्यामुळं कालच आम्हाला हरसिद्धी मातेची आरती सापडली आणि कॉरिडॉर पण नाईट शो बघायला मिळाला रात्री. तर ते 2 आमचे टास्क कालच झाले. मग आज काय राहिलं होतं, फक्त काळभैरव आणि उज्जैन महाकालेश्वर. ते दोघांचं पण दर्शन झालं. काळभैरवाला मी आत नाही गेलो, पुढच्या वेळेसाठी काहीतरी ठेवावं लागेल ना. तर मग पुढच्या वेळेस आल्यावर सकाळी 6ला उठून आधी काळभैरवाला जायचं आणि मग महाकालला जायचं. उज्जैन ते ओंकारेश्वर हा रूट आहे 140 किलोमीटर. त्यातला आम्ही हसत खेळत टाइमपास करत 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 70 किलोमीटर केलेत. आता राहिलेत रेस्ट 70 किलोमीटर. तर ते पण असंच हसत खेळत हे पुढून रॉंग साईडला येणाऱ्या गाड्यांना पास लाईट देत पूर्ण करणार. ओंकारेश्वरला गर्दी असणार,
ओंकारेश्वरला किती जरी गर्दी असली तर आम्ही लाईनला थांबून दर्शन घेणार आहे. तिथं बोटिंग वगैरे सगळं करून मग तिथून एकतर तिथं स्टे करणार किंवा तिथून निघणार. ठीक आहे, आता ते आज संध्याकाळी जरा एकदा ओंकारेश्वरचं दर्शन झालं की मग डिसाईड होणार. एकदा बसून नीट प्लॅनिंग करून. आम्ही प्लॅन करतानाच असं करतो की बाबा जर एक प्लॅन आमचा काय झालं, कॅन्सल झाला किंवा अल्टर झाला तर आमचा दुसरा प्लॅन तयार असतो. आता हा मी 4 दिवसाचा एकदम परफेक्ट प्लॅन बनवला होता, पण आता हा 3 दिवसाचा संपतोय माझा. आता एकदम रिकामा रोड आलाय अजून पण जाते. मला एक कळत नव्हतं की 70 किलोमीटरला ते 2.5 तास दाखवत होता गुगल मॅप. तर मग आम्ही बघितलं एकदा, बघावं म्हणलं जरा किती वेळ लागतोय. 2:21 झालेत. 4 ठेवू का टार्गेट? 70 किलोमीटर आहे तरी पण मी 4, कारण मला रोड माहित नाही एक्झॅक्ट. आणि ते अजून हे डायव्हर्जन्स आहेत. तिथं बोलता बोलता तर मग असे त्याने एक सांगितलं की तिथं काहीतरी घाट सेक्शन आहे. हायवे मी हाच घेतो, तो सिंगल रोड आहे. तर मे बी तो पुढे जाऊन हायवे होऊ शकतोय. माइट बी आय एम रॉंग, पण ठीक आहे, आता जे घेतलंय त्याच्यावरून जायचं. आणि डिस्टन्स सेम आहे. काल कसं 700 किलोमीटर, अरे बाप रे, एवढं होईल का नाही होईल का हे ते. आज 140 काहीच वाटत नाही. म्हणून हे आमची सगळे असं टिंगल टावाळी चालू आहे थोडक्यात. पण नाही, तिथे जाऊन पण दर्शन रांगा असणार. आणि एक भारी की बाबा आम्ही जर तिथं लवकर केलं, 6-7 पर्यंत झालं तर आम्ही तिथून बाहेर पडू शकतो. मला तो सर्व्हिस सेंटरवाला म्हणतो स्पीड ब्रेकर जरा हळू उडव. स्पीड ब्रेकर उडवल्यावरच झाले. काल मला कळालं होतं, काल मी उशीर होता तर मग सगळे स्पीड ब्रेकर आहे असे उडवलेत एकदम 60-60च्या स्पीडनं. आणि एका खड्ड्यात गेली आणि आवाज आला. मग मला कळालं इथं झालाय काहीतरी कार्यक्रम, पण मी इग्नोर केलं. आज सकाळी बघितलं तर काय, मग झालता कार्यक्रम सगळा. आवाज पण येतोय कुठून तरी, पण आता मला कळत नाही तिथं त्याचाच येत असेल. अब इसको लेफ्ट चाहिए चाहिए चाहिए. आम्ही जर हिंदीमधून ब्लॉग केले, कॉमेडी ब्लॉगच होते ब्लॉग. ए रुको जा. ओंकारेश्वर 55 मंडळी. इथे एक घाट चालू झालाय आता, जंगल बघा ना. मी एक ब्लॉग बघितला होता, त्या ब्लॉग मध्ये दिसला होता हा घाट. तर ह्या घाटात ट्रॅफिक असणार. अरे व्हाट इज दिस? घाट उतरने हेतु कृपया उल्टी दिशा में दाहिने हाथ की ओर चले. काय? व्हाट इज दिस ब्रिज? अरे भाई, मला समजत नाही काय. एक तर आम्ही रॉंग साइड आहे, गाड्या नाही आल्या पाहिजे फक्त. काय विषय आहे हा? मग एवढं खाल्लंय म्हणून आता झोपायला चालू झाली. ती पण कुठं घाटात? वाह बेटे वाह, मौज करती. अय भाई अय अय अय. गाईस ट्रॅफिक बघा ह्या घाटात. मागापासून मी अजून घाटातच आहे. काहीतरी विषय झाला वाटतं. या लोकांनी 4 व्हीलर अडवून ठेवली होती म्हणून एवढा ट्रॅफिक आहे. चला पलीकडच्या रोडला आहेत सगळे, ह्या रोडला कोणच नाही. अरे भाई कुठे येतो माझ्या आडू? आपली फुल डान्सिंग गाडी झाली आता. काय विषय हा? थोडीशी ट्रॅफिक. वन वे का? वन वे तर नसणार ऑफ कोर्स. शनी नवग्रह मंदिर.
ह्याची ट्रॅफिक आहे का इथं ह्या मंदिराची, आणि आज त्यातून शनिवार आहे. मी असं एडिटिंगमध्ये असा विचार करतो की 18 ते 20 मिनिटात ब्लॉग संपवायचा. जर नसेल संपत तर मग 2 पार्ट बनवायचे. पण मी भरपूर ब्लॉगर पण बघतोय ज्यांना मी स्वतः फॉलो करतोय, म्हणजे खूप वर्षांपासून, 4-5 वर्ष, ज्यावेळेसपासून मी ठरवलं होतं की बाबा आपण पण कंटेंट बनवायचं, गाडी घ्यायची, पुण्याला जायचं, फिरायचं. कसं असतं ना आपल्यासारख्या पोरांचं, की आपण गावाकडून सिटीत येतो शिकायला झालं किंवा जॉब करायला. जर आधी शिकायला आले तर गाडी नसती, मग सिटी बसनी फिरा, परत फिरायची आवड निर्माण होती, जॉब करायचा, गाडी घ्यायची, पैसे साठवून आपल्या आपल्या स्वतःच्या पैशांनी, आणि मग फिरायचं. ती जी मजा आहे ना, हीच ती मजा आहे. MP मध्ये आहे मी आता सध्या, माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतलेल्या स्वतःच्या गाडीवर, आणि मस्त फिरतोय. ह्या इयरचे 2 म्हणजे रिझर्वेशन्स होते ना माझे, तर त्यात 2 ट्रिप होत्या. एक तर उज्जैन महाकालेश्वर ट्रिप, आणि अजून एक ट्रिप होती जी डिस्टन्स ह्याच्या डबल आहे डायरेक्ट. ती ट्रिपचा मी जरा अजून विचार नाही केलेला, पण करणी की आपली गो लवकरच हो ट्रिप. बाकी घाट कसा वाटतोय? सगळं पावसाळा नसल्यामुळे सगळं वाळून गेले, सगळे आता सोनेरी डोंगर दिसत आहेत. आपली सह्याद्री पण काहीशी अशीच आहे. आगे अंधा मोड है, वाट मोड वाट अंधा. ले ले बाई ले, ये ले. अरे काकू, काय बघता काकू? हॅलो. अरे असं साईडून निघून जायचं, 2 व्हीलर कशाला आहे? साईडून निघले की मग संपला विषय. अरे अरे अरे, आता खाली जात होती गाडी. आता घाट संपला, आणि घाट संपून बाहेर आल्या आल्या हायवे लागला. खतरनाक ट्रॅफिक आहे. फक्त जर येत असाल ना तर 2 रोड ऑप्शन काही ओंकारेश्वरला येत आहे ना, जरा पेशन्स ठेवून या बरं का, कारण रोड एवढा घाण आहे ना, आणि त्यात ट्रॅफिक. तर मी तुम्हाला असं वाटेल की ही एवढ्या चांगल्या रोडला का घाण म्हणते, पण हा रोड आत्ता आलाय. त्या आधी एवढा घाण रोड होता ना, काय सांगू मी आता तुम्हाला. मगापासून मी धडपडतोय, रॉंग साईडनी काढतोय, ह्या खालून घालतोय, रोड संपत नव्हता. हा रोड बेस्ट आहे. बघा ना, मगापासून मी फक्त 12 किलोमीटर केलेत. किती वेळ झालं, मी अर्धा-पाऊण तास झटतोय. अर्धा तास तरी आरामशीर झालं. अशा खड्डे आहेत तिथं. मी जर हा डायरेक्ट उडवला ना, शॉकर गेलंच मग माझं. 3:13 झालेत, आणि आता आम्ही आलोय 74 किलोमीटर. म्हणजे अजून किती राहिले? हे 25, आणि ते वरचे 5, 30 किलोमीटर राहिले. असाच रोड असेल तर मी अर्ध्या तासात करून टाकतो, पण आता काय माहित कसा विषय. मगापासून जर असा रोड असता ना भावांनो, मगाशीच केला असता. दादा, आपण देवाला चाललोय, रोडची काय कंप्लेंट करायची आहे? जातोय ना, हे महत्वाचं आहे. घरापासून 700-800 किलोमीटर लांब यायचं, बरं सगळे देवदेव करायचे आहे, आपल्या नशिबात तर करून घ्यायचं. मेमोरीज, आणि त्या मेमोरी मी आता डॉक्युमेंट पण करतो युट्यूबवर. म्हणजे मला पाहिजे त्यावेळेस मी अजून पण माझा राजगडचा व्हिडिओ, जो फर्स्ट व्हिडिओ होता तो बघतो, आणि मला बघू वाटतो अजून पण माझाच व्हिडिओ. कुणाला बघू वाटेल नाही वाटतो. आता गेला असेल 1K ला. भारी वाटत होतं राव. 30 मिनिटाचा व्हिडिओ होता, 1000 ला गेलाय. आम्ही ट्रॅक करायचं त्याला की बाबा 100 वर गेला, 200 वर गेला. आपला फर्स्ट व्हिडिओ आहे, आपले 0 सबस्क्रायबर आहेत. तर सबस्क्रायबर बेस चांगला वाढला, पण तो व्हिडिओ ना, खरंच मला वाटतं लिटरली 2 का 5 काहीतरी असे
सबस्क्रायबर असताना टाकला होता. म्हणजे व्हिडिओ शूट केला त्यावेळेस तर सबस्क्रायबर नव्हतेच. लुनावर मामा टूर करतात. नाईस मामा नाईस. एक सांगतो बॉस, तुम्ही कधी पण या, पण इथल्या त्या बसवाल्यांच्या अजिबात नाद करू नका भाई. काय चालवतात राहू ते. त्यांच्यापासून 4 हात लांबच राहायचं कधी पण. ऍक्सिडेंट नाही, बंद पडलेली गाडी. स्क्रॅपची वाटतं बहुतेक. वाव गाईज रस्ता. ए कसं येतं अंगावर भाव. मस्त कॉर्नर करणार होतो मी. फक्त मी लक्ष देतो माझ्या 27 किलोमीटरवर. हे बघा हे बघा, आपली बेकार पळवतात ना. कारण ह्यांना पण तिचं टायमिंग असतो ना, ट्रेनच्या आधी पोहोचायचं असतं. हे 2 मुंडके कंटिन्यू तुम्हाला बाहेर दिसतील. सॉरी ॲम्ब्युलन्स आहे. हे 2 मुंडके आहेत ना, प्रत्येक बसमधून तुम्हाला कंटिन्यू बाहेर दिसतील. हे इथली स्टाईल आहे MP वाल्यांची. खास करून जंकरेश्वरच्या मध्ये जे प्रवास करतात ना त्यांची. आता फक्त 15 किलोमीटर राहिले ओंकारेश्वर. आमची अजून चालू आहे. बघा इकोला कसा ठोकलाय साईडने. पूर्ण दरवाजा आत घेतलाय. उघडत कसा असेल दरवाजा? अडकत नसेल का उघडताना? तर हा रोड सोडला आणि आता इथं हे मेकाल सेवा संस्थान जे लिहिलंय, तर आम्ही घातली आहे गाडी. आणि इथं सगळ्या गाड्या इकडंच चालल्यात. बहुतेक हाच रोड आहे अंकारेश्वरचा मेन रोड तो. इथंच नर्मदा नदी पण येईल. इथं जवळच आहे कुठंतरी नर्मदा नदी. हा एक डॅम पण दिसला मला. टाइमपास होते रोज. कसं मॅपवर भरोसा ठेवावा. आता आम्ही काय नाही, मी डायरेक्ट U-टर्न घेऊन जातो. भरोसा केला आहे की नाही हे मॅप. आम्हाला फुकट फिरवलं आहे मॅप नाही तर. गावचा फेरफटका मारून येऊन आता आम्ही वापस हायवे पकडलाय. काय उपयोग नाही ह्या गुगल मॅपवर विश्वास ठेवून. हायवेवर गेलेलं बरं आहे. मला दिसलंच नाही राहू ते. वाचलो. गाईज नर्मदा नदी बघा. बहुतेक यात्रा भरली आहे कुठली तर. किती मोठी नदी आहे ही नदी. खरंच खूपच मोठी नदी आहे. ती मेट्रोचा ब्रिज आहे. कुठं चाललेत ग? ही बघा. अजून एक 10-15 किलोमीटर राहिले. जरा अजून टाइम लागणार आहे. मी चालत राहतो आता. MIDC एरिया संपवून आम्ही आता ओंकारेश्वरचा लेफ्ट घेतलाय आणि हाचा एक हायवे लागलाय. तिथं तुम्ही आलेल्या बघू शकता की इथं ही पाटी लागलेली. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग 12 किलोमीटर. जर जमलं तर मी नदीत पाय सोडून बसणार आहे. एकदम गार थंड. बघू आता काय होते. हा बघा, तुम्हाला ज्यावेळेस 8 किलोमीटर राहिला असेल ना, त्यावेळेस एक नवीन हायवे येईल. त्या हायवेने सरळ चालत राहायचं. हायवेच नाही सोडायचा, डायरेक्ट ओंकारेश्वर. फक्त प्रॉब्लेम हा आहे की हा हायवे पण 1 वेच आहे. नवीन जरी असला ना तरी 1 वे. जरा हळू. ओंकारेश्वर एवढं मोठं ज्योतिर्लिंग आहे राव. करायला पाहिजे एखादा हायवे ह्याला पण मध्य प्रदेश सरकारने.
इलेक्शनच्या आधी करतील बहुतेक. काहीच मी गाडी कुठून काढतोय बघा. ह्या लेवलची ट्रॅफिक आहे ओंकारेश्वरला. हे बघा फुल ट्रॅफिक मागच्या 2-3 किलोमीटर पासून. मी रोडवर घालतच नाही, साईडला आहे जागा थोडी, तिथूनच मागापासून गाडी चालू आहे. त्यातून सस्पेन्शनचा विषय आपल्या. सस्पेन्शन तसं असून पण मी एवढं केलंय डेअरिंग. लाईक तर बनता है पब्लिक. हे बघा हे टू व्हीलरला सोडतायत. गरिबांवर अत्याचार नाही झाला काहीच. काय काय सस्पेन्शन आपला पुरा गया. आता गाडी झटके देते, बहुतेक चेन पण लूज झाली. स्केटिंग करत आलाय हा भाऊ. वायबन विल्स पब्लिक, वेलकम टू ओंकारेश्वर. काका ओंकारेश्वर मंदिर कुठे आहे? नीचे. ओंकारेश्वर मंदिर 1.9 किलोमीटर, 2 किलोमीटर आहे अजून इथून. पाठी लावली, वाचू शकतो. अरे बापरे, बंद केलाय. हा आहे 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 आहे. कम टू ओंकारेश्वर गाईज. हे बघा वॉबल कशी होती गाडी. टॉप बॉक्सची कमाल आहे. हे पडत नाही पण होती वॉबल. कसा बसलाय डॉन. गर्दी भरपूर आहे पब्लिक इथं, भरपूर म्हणजे एकदम भरपूर. धन्यवाद साहेब, धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे साहेब. साहेब तुम्ही न्याय दिला साहेब, जाऊ दिला आम्हाला. धन्यवाद धन्यवाद साहेब, धन्यवाद. आता मी पूर्ण मंदिरात गाडी घालीन साहेब. अरे बापरे, हे बघा उंच मूर्ती. संपलं भावांनो.